बोधकथेचे नाव आहे परिश्रमानेच सुख. एका राजाच्या दरबारात ह्यांचे 4 व्यापारी येऊन म्हणाले, महाराज, आम्ही आपल्या राज्यात मौल्यवान हिरे विकण्यासाठी घेऊन येत होतो. वाटेत डाकूंनी आम्हाला लुटले. आता तुम्ही आम्हाला मदत करावी अशी आमची अपेक्षा आहे. राजाने त्या चौघांना प्रत्येकी 1 पोते गहू दिले व राजा म्हणाला, हा गहू तुम्ही स्वतःच निवडून व दळून त्याचे पीठ करावे. त्या पीठापासून अन्न तयार करून तुम्ही स्वतः खावे किंवा गरजूला खाऊ घालावे. 1 महिन्यानंतर मला येऊन भेटावे. चौघांपैकी 3 हे जरा आळशीच होते. त्यांनी पोत्यातील थोडे गहू काढून घेतले. बाकीचे गहू त्यांनी विकून टाकण्यासाठी गिरणीवाल्याला दिले. चौथा व्यापारी मात्र मेहनती होता. त्याने गव्हाचे पोते निवडण्यासाठी रिकामे केले असता पोत्याच्या शेवटी त्याला एक मौल्यवान हिरा सापडला. त्याने तो हिरा पैलू पाडण्यास दिला. 1 महिन्यानंतर चौघेही राजाकडे गेले. तेव्हा चौथ्या व्यापाराने पैलू पाडलेला हिरा राजाला भेट म्हणून दिला. तेव्हा राजा म्हणाला की मित्रा, हा हिरा तुझा आहे. याला विकून जितके काही धन मिळेल त्यातून तुझा व्यापार तू सुरू कर. आणि इतर दोघांच्याही पोत्यामध्ये असाच हिरा होता, पण त्यांच्या आळशीपणामुळे त्यांनी तो गमावून बसले. 3 आळशी व्यापाऱ्यांना स्वतःची चूक कळून चुकली, पण वेळ निघून गेलेली होती. तात्पर्य: कठोर परिश्रम करणारेच यशस्वी होतात. यशस्वी लोकांनाच सुख लाभते.